नमस्कार, मी गणेश जाधव. आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होणे जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. संध्याकाळी मिनिटातच या रॅलीला सुरुवात होणार आहे. अनेक मराठा बांधव संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, कुठून आलात? काय करून आपले म्हणजे ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. सकाळच्या 11 वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी आहात. आता संध्याकाळचे 5 वाजता. सकाळी तर आम्ही 6 वाजेपासून इथं आम करायला येणाऱ्या जे मराठा बांधव आहेत त्यांना काही अल्प पाण्याची व्यवस्था आम्ही इथं केलेली आहे. आम्ही सकाळी 6 पासून आहे आणि रात्री 12 जरी वाजता शांततेचा संयमाचा नियमात घेऊन जे मोर्चे झाले त्याच पद्धतीनं महाराष्ट्रभर ते मोर्चे झाले आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात संभाजीनगरमध्ये मोर्चे होते तर त्याच पद्धतीनं अगदी शांततेत आणि सुरळीतपणे पार पडले. सध्या समारोपाचं जे भाषण असणार आहे, काय वाटतं तुम्हाला, काय भूमिका असणार? या समारोपाच्या भाषणामध्ये म्हणजे आज आपण सरकारला अल्टिमेटम दिला होता 13 तारखेपर्यंतचा, पण सरकारने आजपर्यंत ती घोषणा केलेली नाही. म्हणजे आता मनोजदादा आल्यानंतर हे त्यांच्या शैलीमध्ये सांगतीलच. काय सांगा, सरकारला फार मोठा संदेश देणार आहेत. आयोजक म्हणून तुम्ही ते छावा समितीचा स्टॉल लावण्यात आलेला आहे, काय त्याचा रिस्पॉन्स आहे आणि काय नाही, आम्ही जो मुलां छावा संघटनेच्या वतीने जे काही स्टॉल लावलेला आहे तसं आम्ही सकल मराठा समाज आणि मुलां छावा सुखप्रतिष्ठान यांच्या वतीने स्टॉल लावलेला आहे. आणि हे असे स्टॉल आपल्या जवळजवळ चिकलठाणा ते क्रांती चौकापर्यंत आहेत. आणि कुठेही काही आपले परतीचा प्रवास सुरू झाला तरी तोपर्यंत आम्ही संभाजीनगर शहराचे सर्व काही कुठं काही कम्प्लीट जाणार नाही. सकाळच्या 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत या शांतता रॅलीचा पोलिसांनी वेळ दिलेला होता. मात्र 5 वाजले अद्याप देखील रॅली या मोंढा नाक्यापर्यंत देखील पोहोचलेली नाही आहे. अनेक मराठा बांधव या ठिकाणी आहेत. काय सांगाल, कुठून आला? काय संभाजीनगरच्या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आज ही शांतता रॅली आज सरकारने आम्हाला 13 तारखेला अल्टिमेटम दिलं होतं. त्याच्यानंतरचे काय सरकार जे सांगेल याच्यावर आमचं सर्व समाज बांधवांचं लक्ष आहे. आणि यानंतर आम्हाला याच्यानंतर जे मार्गदर्शन मला दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मिळेल. यांच्यानंतर